ब्रिज कोर्सची तिसरी टेस्ट आहे. तर यामध्ये ही जी काही टेस्ट आहे ही पूर्ण टोटल ऑन सीट्स जेवढ्या काही आपल्या फर्स्ट टू 11 या ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत तर याच्यावरती डिपेंडेंट आहेत. तर सुरुवातीला तुम्ही त्या ज्या काही शीट्स आहेत त्या थोडंसं ओव्हरलुक करा, म्हणजे तुम्हाला हा पेपर हा टेस्ट अगदी इझी जाईल. तर ही जी काही टेस्ट आहे ती 30 मार्कांची आहे. त्याच्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे 1 तास. तर चला सुरुवात करूया आपल्या या टेस्टला. पण त्यापूर्वी अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले ज्या काही नोटिफिकेशन्स असतील तर त्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. सो गाईज लेट स्टार्ट. चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला लक्षात घ्या, पहिला जो काही क्वेश्चन आहे तो प्रत्येक क्वेश्चन साठी इथे आपल्याला 2 मार्क्स मिळतात. त्यानंतर सेकंड जो काही क्वेश्चन आहे दॅट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये प्रत्येक क्वेश्चन साठी 3 मार्क्स आहेत. सो अशा पद्धतीने हा आपला पेपर आहे आणि याचे जे काही आन्सर्स आहेत ते आपण आता लिहिणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर प्रत्येक टेस्ट मध्ये हा जो काही पॅटर्न आहे तो तुमच्या फायनल टेस्टचा जो काही पॅटर्न असतो त्याप्रमाणे इथे देण्यात आलेला आहे, तो त्यामुळे समजून घ्या. फर्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या, क्लासिफाय द फॉलोइंग ऍसिड्स इनटू स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स. तर इथे आपल्याला काही ऍसिड्स देण्यात आलेले आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड यांच्यामध्ये करायचं आहे. H2CO3, HNO3, HCl, CH3COOH. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऍसिड कोणतं असतं? HCl, त्यानंतर HNO3 असतं, तर वीक ऍसिड H2CO3 आणि CH3COOH हे असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे दॅट इज गिव्ह सायंटिफिक रिझन. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट पॅसेंजर्स टर्न लेफ्ट when bus turns right immediately. तर ज्या वेळेला बस काय होते राईट साइडला टर्न होते तर त्यावेळेला जे पॅसेंजर असतात ते लेफ्ट साइडला जातात. तर यामागचं कारण काय नेमकं? तर लक्षात घ्या, जेव्हा पॅसेंजर हे बसमध्ये बसतात त्यावेळेस बस ही मोशन मध्ये असते, बरोबर? बस हलते की आपण हलतो? बस हलते. सो वी आर इन द स्टेट ऑफ motion in the same direction. When the bus takes a sharp right turn, our body trains to move the state of motion in the straight line due to the inertia, hence we turn left side. त्यानंतर क्वेश्चन नंबर तिसरा लक्षात घ्या, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. इथे जो काही चार्ट आपल्याला देण्यात आलेला आहे तो चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर याच्यामध्ये डायमंड पॉलिशिंग कशासाठी वापरला जातो हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर जो काही डायमंड आहे तो ग्लास कटिंग साठी, रॉक ड्रिलिंग साठी, आय सर्जरी साठी, ऑर्नामेंट्स म्हणून जे काही पॉलिशिंग डायमंड्स असतात त्याच्यासाठी वापरले जातात. त्यानंतर 4 आहे क्वेश्चन नंबर, डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये काय फरक आहे नेमका हे आपल्याला इथे लिहायचं आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, हायड्रोजन कंटेन्स ओनली सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये एक्झाम्पल मध्ये मिथेन आहे, इथेन आहे. त्यानंतर सेकंड लक्षात घ्या, हायड्रोकार्बन कंटेनिंग ऍटलीस्ट डबल और ट्रिपल बॉन्ड्स बिटवीन कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एक्झाम्पल मध्ये इथेन आहे, इथेन आहे. त्यानंतर फिफ्थ आहे क्वेश्चन दॅट इज की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला हा जो काही टेबल आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर याच्यामध्ये ऍसिड आपण कोणता लिटमस वापरतो? ब्ल्यू वापरतो तर तो रेड मध्ये चेंज होतो, रेड वापरतो तर रेड कॉन्स्टंट राहतोय. तर मिथिल ऑरेंज पिंक मध्ये बदलेल आणि फिनोप्थेलिन हा कलरलेस होईल. जर आपण बेस घेतला तर जो काही लिटमस पेपर असेल तो ब्ल्यू घेतला आपण तर तो ब्ल्यूच राहील. रेड घेतला तर त्या ठिकाणी त्याचं कन्वर्जन मात्र ब्ल्यू होईल आणि मिथिल ऑरेंज येलो होईल, तर फिनोप्थेलिन हा पिंक कलरचा होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 लक्षात घ्या, आयडेंटिफाय. If you can't find a way to make money while you sleep, you will have to work till. Identify which rule is understood by observing the following diagram and write the rule in your own words. तर आपल्याला काय करायचं आहे, तर जी काही डायग्राम देण्यात आलेली होती तर त्याचं डायग्रामचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याचे जे काही ओन रूल्स आहेत स्वतःच्या शब्दांमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. द वेट ऑफ कंपाऊंड इज सेम ॲज द वेट ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स. त्याचा आन्सर आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की इन द फॉलोइंग एक्झाम्पल डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट, आयडेंटिफाय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह झिरो वर्क डन बाय अप्लाइंग द फोर्स. त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज पुशिंग अ स्टेल vehicle, that is positive work. त्यानंतर सेकंड आहे tying a stone to one end of a string and swinging it round and round by the other end of the string, that is zero work. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 लक्षात घ्या, catching a ball thrown by a friend, that is negative work. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सेकंड, observe the diagram and write the rules used for the drawing ray diagrams. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला जे काही डायग्राम देण्यात आलेल्या होत्या त्या ऑब्झर्व करायच्या होत्या आणि
त्याच्याबद्दलचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला काय करायचे होते, लिहायचे होते. पहिला रूल आहे, इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द पॅरलल ऍक्सिस देन डिफ्लेक्टेड रे passes through principal focus. त्यानंतर सेकंड वन, इफ इन्सिडेंट रे कम्स फ्रॉम प्रिन्सिपल फोकस देन रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. त्यानंतर तिसरा आहे, दॅट इज इफ इन्सिडेंट रे कम्स फ्रॉम circumcenter then reflected rays follow same path. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, that is choose the correct answer from the given brackets and fill in the blanks given in the paragraph. तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रॅकेट मध्ये देण्यात आलेल्या जे काही काय आहेत शब्द आहेत ते आपल्याला चूज करायचे. कशासाठी? तर आपल्याला पॅराग्राफ कंप्लीट करण्यासाठी. सो यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये जो काही पॅराग्राफ आहे तो काय आहे, द लिटमस ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर इज ऑफ 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. That is, the human ear can hear around a frequencies in the range of this sound. It's called audible. Okay, audible sound. Our ears cannot hear frequencies lower than 20 hertz and higher than 2000 hertz. तर इथे जे काही वर्ड्स आपण फिलअप करतो त्याला मी अंडरलाईन करते, लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या, साऊंड दॅट फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20 hertz इज कॉल्ड इंफ्रासाउंड. त्यानंतर आहे द साऊंड प्रोड्युस्ड बाय अ पेंड्युलम अँड द साऊंड जनरेटेड बाय अ व्हायब्रेशन्स ऑफ द अर्थ्स crust just before the earthquake are examples of such sound. Sound waves with frequency greater than 20k hertz are called ultrasounds. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 लक्षात घ्या, that is observe the picture given below and answer the following questions. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन लक्षात घ्या, what is the name of the strip in the picture, that is what is it used for, that is pH scale to measure the pH level. त्यानंतर सेकंड आहे, how it is determined whether the substance is acidic or basic or neutral. If the color of the pH scale changes when we dip it in a solution, from 7 to 1 it will be acidic, from 7 to 14 it will be basic, and when it is on 7 it is neutral. त्यानंतर क्वेश्चन सेकंड लक्षात घ्या, what is the pH value of natural salt. तर natural salt ची pH व्हॅल्यू काय असते, that is pH value of natural salt is about 7. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द डायग्राम गिवन बिलो, आन्सर द क्वेश्चन्स. तर इथे आपल्याला जी काही डायग्राम देण्यात आलेली आहे तर ते त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न होते तर त्यांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट लिहा, व्हॉट टाइप ऑफ टेलिस्कोप इज शोन इन अ डायग्राम. तर या डायग्राम मध्ये टेलिस्कोपचा जो कोणता टाइप आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे, दॅट इज कॅसेग्रेन टेलिस्कोप. त्यानंतर सेकंड आहे, ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. फर्स्ट आहे, विच कंडक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल, दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर. त्यानंतर आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू वायर हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. त्यानंतर लास्ट वन, दॅट इज व्हेन विल द इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द वायर स्टॉप, व्हेन both of conductors are at same potential then the flow of electric wire will be stopped. So guys, अशा पद्धतीने आपण जी काही तुमची तिसरी टेस्ट होती सायन्स पार्ट सेकंडची ती आपण पाहिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तर या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही डाउट्स असतील ते डाउट्स तुम्ही विचारू शकता. तशाच पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती जो काही टाइम टेबल दिसतोय तो आपल्या लाईव्ह सेशनचा टाइम टेबल आहे. यामध्ये लक्षात घ्या, आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाची लाईव्ह सेशन्स घेतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, ब्रदर सिस्टर असतील तर यांच्याशी तुम्ही हा आपला टाइम टेबल शेअर करा. तशाच पद्धतीने लक्षात घ्या, जो काही आपला लाईव्ह सेशन्स असतं किंवा सध्या जो काही आपण ब्रिज कोर्स घेतोय तर ते आपल्या सेकंड लाईव्ह सेशन्स सेकंड चॅनल वरती, ज्याचे नेम आहे दॅट इज गुरुवर्य अकॅडमी लाईव्ह. तर यावरती आपण काय करतो, कंडक्ट करतो. सो त्याची जी काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स